नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर हे व्हिडिओ खूप लेट येत आहेत मला समजते, पण थोडंसं सध्या धावपळ चालू आहे त्याच्यामुळे थोडेसे लेट येत आहेत व्हिडिओ। तर आम्ही फायनली आता निघालो होतो। जिथं आम्ही 2 दिवस स्टे केला होता त्यांनी खूप छान पाहुणचार केला, त्यांच्यासोबत खूप छान तो टाईम गेला। त्याच्यानंतर सकाळी आम्ही अगोदर आमचं देवदर्शन तुम्ही बघितलं, देहू वगैरे केलं, त्याच्यानंतर आळंदी, मग आम्ही रात्री घरी गेलो, जेवण वगैरे करून झोपलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी जायला निघालो जेजुरीला। तर हा आमचा जेजुरीचा प्रवास आहे। जाताना बाळाला छान बाय वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो आणि खूप क्यूट होतं ते बाळ। आणि जाताना रस्त्यामध्येच हा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता। आम्ही तिथं थांबलो थोडा वेळ फोटो काढण्यासाठी, काही फोटोज वगैरे घेतले, थोडा वेळ उभं राहिलो, असं छान मस्त हवा सुटलेली आणि सकाळचा टाईम होता, खूप लवकर निघालेलो आम्ही, त्याच्यामुळे खूप छान प्रवास झाला आमचा सकाळचा। ही मूर्ती पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो आहे। थोडा कच्चा रोड आहे रोडच्या अपोजिट साईडला, कारण तिकडून बंद आहे, जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं। तर थोडंसं दाखवते तुम्हाला, खूप छान आहे। आतापर्यंत रील्समध्ये बघत होतो तर छान वाटते। आणि आत्ता वाजलेत किती, 7 वाजलेत, 7 वाजून 7 मिनटं झालेले आणि आम्ही निघालो आता जेजुरीला। सगळ्यात पहिला जेजुरीला जाणार, मग तिथून अक्कलकोटचा प्रवास। तर चला तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते, दाखवते तुम्हाला मूर्ती। हे तिथून व्यवस्थित व्ह्यू दिसेल, मी थोडंसं शूट घेते। असा व्ह्यू आहे। आम्ही रोडच्या अपोजिट साईडला आलो आहे, तर मी दाखवते तुम्हाला। तर हा व्हिडिओ आहे दिवे घाटमधला। याच्या अगोदर तुम्ही जो तलाव वगैरे बघितला तर ते दिवे घाटमध्येच आहे। अगदी त्या तलावापासून तुम्ही चालत पण येऊ शकता इथंपर्यंत। आम्ही ह्या साईडला गेलो होतो जिथं ही मूर्ती आहे विठ्ठलाची, तिकडं गेलो होतो, पण तिथे बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला तिथे एक्झॅक्ट त्या जागेला पोचता आलं नाही। थोडंसं मी शूट घेतलं होतं तिथं, पण काय झालं माहिती नाही, ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली की काय झाली मला भेटलीच नाही। नंतर तिथलं जवळचं थोडंफार मी शूट घेतलं होतं, त्याच्यानंतर आम्ही अपोजिट साईडला आलो आणि हे आत्तापर्यंत आम्ही रील्समध्ये बघत होतो, तर खूप छान वाटत होतं हे बघताना। इतकी छान काही फोटोज वगैरे आम्ही घेतले आणि काही रील्स वगैरे थोड्याफार बनवल्या आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जेजुरीच्या। तर खूप छान प्रवास होता खरं तर हा। आणि जे दादा आमच्यासोबत होते म्हणजे त्यांच्या घरी आम्ही स्टे केला होता, ते आमच्यासोबत जेजुरीपर्यंत येणार होते। जेजुरीनंतर ते रिटर्न जाणार होते आणि आम्ही पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्र करणार होतो। तर तुम्हाला तसं दिसेल पुढे काय काय प्रवास आम्ही केलेला आहे। थांबलोय नाश्ता करायला, आता वाजलेत 8ला 10 मिनटं कमी आहेत आणि आता आम्ही नाश्ता करतो। इकडे हलकासा पाऊस येतोय। आम्ही सकाळी 6:30 वाजता घरातून निघालो ना। चहा तेवढाच घेतला होता, नाश्ता वगैरे काही केला नव्हता। ते नाश्ता करून जा म्हणत होते ताई वगैरे त्या, पण म्हटलं आता नाश्ता करत बसलो तर टाईम होईल, म्हणून आम्ही चहा घेतला आणि लगेच निघालो, फ्रेश वगैरे झालो। आणि जाताना वाटेमध्येच एक जोगेश्वरी मिसळ करून एक हॉटेल होतं, तिथं आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो। तर इतका अप्रतिम नाश्ता होता हा, इतकी छान मिसळ होती ही, मला इतकी आवडली। मला वाटतं आत्तापर्यंत प्रवासातलं बेस्ट जर काही होतं असेल ना खाण्यामधलं तर ते ही प्लेट आहे। खूप छान होतं, मला वाटतं ठीक आहे, रिजनेबल रेटमध्ये आहे। तर जोगेश्वरी मिसळ म्हणूनच्या खूप साऱ्या ब्रँचेस मी बघितल्या पुढे पण प्रवासामध्ये, एक नंबर। मला असं वाटतं ना त्या रूटनं जर कोणी जात असेल तर नक्की तिथे ट्राय करा मिसळ, एक नंबर झणझणीत होती। खूप छान वाटलं आम्हाला, पोटभर नाश्ता केला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जेजुरीला। तर जेजुरीला जाण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता। लग्नानंतर फारसं आम्ही कुठे गेलो नाही, फक्त ज्योतिबा किंवा महालक्ष्मी कोल्हापूरची किंवा बाळूमामा, फक्त इतकीच ठिकाणं आणि सौंदती, जी की आमच्या बेळगावपासून जवळच आहेत, तर आम्ही तिथेच फिरलो होतो। असा लांबचा प्रवास हा पहिलाच होता आमचा सोबत, आणि त्याच्यामध्ये रेशू पण सोबत होता। 9ला 5 मिनटं कमी आहेत आणि आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे, आता गड चढतोय आम्ही। तर इकडे पण फर्स्ट टाइम व्हिजिट आहे, खूप छान वाटते, सकाळ सकाळी छान दर्शन होतंय। इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे जे स्वप्न बघितलं होतं की ह्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे 2025मध्ये, त्याची सुरुवात खूप छान झाली। आणि जी ठिकाणं आम्ही ठरवली होती गेल्या वर्षीपासून आम्ही प्लॅन करत होतो, ती अचानक सगळी अशी घडत होती आणि खूप छान दर्शनं घडत होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं। काही रील्स पण बनवल्या सोबत, आमच्या जे मामा मामी होते मिस्टरांचे त्यांच्या पण बनवल्या, तर खूप छान वाटलं। हा जो व्ह्यू बघताय तुम्ही, इतकं भारी वाटतंय, हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे। खूप छान वाटलं, जोडीनं दर्शन घेतलं, सोबत ग्रेशू होती, तर खूप भारी वाटलं। पायऱ्या किती आहे तिथं, भरपूर दम लागलाय। नाश्ता करून निघालो आम्ही, तर हेवी झालंय।
छान वाटते नाही घ्या किस्तूर गेला नव्हे तो माझी खूप इच्छा होती जोडीनं जायचं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्या सत्यात उतरताना खूप आनंद झाला. मी दर्शन घेणार नव्हतो गर्दी आहे म्हणून पण आता परत दर्शन घ्यायला चाललं म्हटलं एवढ्या लांब फायदा नाही दर्शन नाही ते गेलो तर परत कधी येऊ माहिती नाही म्हणून आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभी आहे. बघ आता 9:30 झालेत एक्झॅक्ट किती वेळ लागतो ते मी बाहेर आल्यानंतर तुम्हाला सांगेन. जास्त गर्दी नव्हती पटपट लाईन पुढे सरकत होती त्याच्यामुळे दर्शन आमचं पटकन झालं. 15 ते 20 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं आणि सुरुवातीला आम्ही घेणार नव्हतो दर्शन कारण म्हटलं पुढचे प्रवास आमचे खूप होते खूप गोष्टी अजून आम्हाला करायच्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं दर्शन घ्यायला थांबलो तर लेट होईल. पण नंतर आणि विचारायला मनात मी म्हटलं यांना की एवढ्या लांब आलो आहे आणि परत कधी येणं होईल माहीत नाही आणि बिना दर्शन घ्यायचं आपण नको जाऊया तर घेऊया दर्शन थोडासा लेट झाला तर चालेल पण दर्शन घेऊन जाऊया म्हटलं. आणि मग सगळेजण कन्व्हिन्स झाले आणि मग आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहिलो. खूप छान दर्शन झालं खूप जवळून दर्शन झालं आणि इतकं भारी वाटत होतं हे सगळं. मला तर असं वाटत होतं की स्वप्न आहे कारण खूप दिवस आम्ही प्लॅनिंग करत होतो जे सक्सेस होत नव्हतं आणि माझी एक इच्छा अपूर्ण राहिली की मला मम्मी पप्पांसोबत जायचं होतं म्हणजे मला त्यांना घेऊन जायचं होतं. माझ्या स्वतःच्या कष्टाने मला त्यांना घेऊन जायचं आहे एकदा तरी आणि मी ते नक्की करणार आहे. पण आत्ता त्या लोकांसोबत मी नाही गेली त्याचं थोडंसं कुठेतरी म्हणजे मनात थोडी खंत होती पण ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. तर ठीक आहे म्हटलं अगोदर आपण जाऊन बघून येऊया नंतर त्यांना पण घेऊन जाता येईल म्हणून मग आम्ही घेऊन गेलो. आणि हे आहेत माझ्या मिस्टरांचे मामा मामी आम्ही ह्यांच्यासोबतच गेलेलो. मी ओळख करून द्यायचं राहून गेलं माझं. हे त्यांचे छोटे मामा आहेत आणि इथे मामी आहेत आणि आमच्यासोबत अजून एक लेडीज आहेत त्या मामीची बहीण आहे. दर्शन छान झालं आमचं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं. आमचं झालं ग्रेशूचं झालं आता मावशीचं आणि काकांचं आहे आणि ज्योतिबाचं चालू आहे. अहिल्याबाई होळकर जीर्णोद्धार हा अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आहे. आता आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो इथं मोरगावचा गणपती आहे तर ते बघून जायचं म्हटलं जाता जाता तो स्पॉट तर त्याच्यासाठी आम्ही इथं गाडी पार्क केली आणि सगळेजण चाललो आहे. आता ग्रेशू जस्ट झोपलेली पण तिला लगेच मी उठवलं परत. मोरगाव मयुरेश्वर गणपती अष्टविनायकपैकी एक बाकी होय बाकीचे केव्हा बाकीचे आता ह्याच्या पुढे
कसं वाटाले देवदर्शन करून? छान वाटतं. दर्शन छान झालं नाही आपलं सगळीकडे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. जेजुरीचं छान दर्शन झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि जाता जाता वाटेतच श्री मयुरेश्वर मंदिर होतं, तर म्हटलं हे पण बघून जावं आपण, म्हणून मग आम्ही इथे थांबलो. इथं छान दर्शन घेतलं, पण आम्ही लाईनमध्ये नाही उभारलो, बाहेरूनच थोडंसं दर्शन घेतलं आणि मग निघालो, कारण गर्दी होती त्याच्यामुळे. इथून मी बाप्पांसाठी एक हार घेतला जो की जास्वंदीच्या फुलांचा होता, तर खूप छान वाटला. मी पुढे तुम्हाला दाखवेनच ते. इथं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. खूप छान वाटत होतं, सगळीकडची दर्शनं छान होत होती आणि अक्कलकोटला जाण्याची एक ओढ होती, आतुरता होती. सगळ्यात मेन माझ्यासाठी जर काय होत असेल तर ते अक्कलकोटचा प्रवास. तर पुढचा प्रवास मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत बाय.